दखल घेता, त्यासाठी तुम्ही जी काय मेहनत करता त्या सर्वांचं तुम्ही सर्व प्रशांत तुम्ही असं सर्व टीम असेल तर सर्वांचं मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतो. कारण का तुम्ही जी मेहनत घेता आणि विशेष म्हणजे ह्या पत्रकार प्लेस कपचा असं आहे का जागेवर जाऊन ती पाहणी करतात, ते कुठल्याही शिफारसनी पुरस्कार देत नाहीत. दरवर्षी अविरत हे काम करतायत. मोरे साहेब पत्रकार हे मला माहिती होतं, पण शेतकरी सुद्धा आहेत हे मी इथं आल्यानंतर नाही झालं. आणि हे सर्व जे आहेत पत्रकार हे नेहमी आमचे कान टोचण्याचे काम करतात. निश्चित आमच्या चांगल्या बाजू सुद्धा मांडतात आणि वाईट बाजू सुद्धा मांडतात. शेतकरी जगला पाहिजे, कारण का हा सर्वसामान्यांचा पोशिंदा आहे. जे काय आज वातावरण बदलतंय, बदलत्या वातावरणाला कारणीभूत आम्हीच आहे. शेतकऱ्याला साहेब म्हणले आता ते कर्ज भेटत नाही, निश्चित ही गोष्ट खरी आहे. बँकेत गेल्यानंतर जे काय पेपर मागतात ते सर्व पेपर शेतकऱ्याला उपलब्ध होत नाही. तर अशा वेळेला एक संस्था आहे, जशी पत्रकार संस्था आहे, ह्यांना सांगितलं शेतकऱ्यांनी, तर निश्चित पत्रकार असतील, आम्ही राजकीय असतील आणि निमंत्रित साहेब तुम्ही सर्वांनी मिळून आपल्याला काम करणं गरजेचं आहे. कारण एका कारखान्यावरती कारखाना आला तर त्या ठिकाणी जर 100 कामगारांची गरज असेल, जर कधी 100 कामगार लागले तर पुढच्या कामगारांना रोजगार उपलब्ध होत नाही. खालापूर तालुक्यामध्ये आज कारखानदारी खूप जास्त प्रमाणात आहे, पण तुम्ही त्याचप्रमाणे बघितलं तर बाजूला शेतीसुद्धा ओसाड खूप जास्त आहे. त्या शेती आपण जर ओढीताखाली आणल्या तर निश्चित काही मार्ग निघतील, त्याच्यामध्ये रोजगार सुद्धा उपलब्ध होईल. तुम्ही जर हो असं आहे की कुठलाही सरकारी अधिकारी, मी जबाबदारीने बोलतोय, की इथला शेतकरी प्रगतिशील आहे, इथला शेतकरी काहीतरी धडपडतोय, त्याला ज्या सरकारनी नवनवीन योजना, नवीन नवीन स्कीम्स किंवा अनुदानांचे प्रकल्प आहेत ते प्रॅक्टिकली कागदावर उतरवण्यासाठी आणि त्या गावामध्ये किंवा त्या गावांमध्ये जे काय तुटपुंजे शेतकरी राहिलेत त्या शेतकऱ्यांना सरकारची जी मदत आहे ती मदत देऊन त्या शेतकऱ्याला कसं वरती येता येईल यासाठी. कारण विकास नावाचा जो काय प्रकार आहे तो काय खेडेगावात झाला नाही, ते 4 जणांचे 8 जणांचे झाले असतील, बाकीचा तर युपी बिहारचा झालाय. इथे पक्षीय प्रांतीयवाद नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे की आज गावांमध्ये बघाल तर तुम्हाला कामगार हा बाहेरचाच दिसतो विकासाच्या नावावरती, पण आपला लोकल जो शेतकरी आहे किंवा शेतकऱ्यांची मुलं आहेत ती काय तिथे काम करताना दिसत नाहीत. माझं अधिकारी साहेबांना एवढंच म्हणणं आहे की आता एक समोर फक्त एक छोटंसं झाड आहे, लिंबाचं झाड आहे, एक वहिनीने लावलेलं आहे, हनुमानजीने केलं असेल. असं जर नॅनो प्रकारे जर गावाच्या प्रत्येक भगिनीला 1-2 झाडं दिली तर लिंबू हा एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर रोजच्या जीवनातला पार्ट आहे. तुम्ही कुठल्याही भाजी मार्केटमध्ये गेलात तर भाजीच्या कुठल्याही स्टॉलवर तुम्हाला लिंबू हा मिळणारच, किंवा ज्या महिला जातात भाजी आणण्यासाठी ते लिंबू 1-2 घेतातच. आपल्याकडे खूप चांगलं उत्पादन होतं, पण आपल्याकडे प्रयोगच नाही. आणि शेतीमधला फरक आहे, आपली डोंगर उताराची शेती आहे, आपल्याकडे घाटावरच्या सारखे मैदानं नाही आहेत की तिथे शेती होईल, पण ती शेती करायला लागणारं मनुष्यबळ पण आपल्याकडे नाही. तर मी आजच्या या कार्यक्रमाच्या प्रेस क्लबच्या माध्यमातून एवढंच सगळ्यांना आव्हान करेन की प्रत्येकाने जर छोट्या प्रमाणात, नॅनो प्रमाणात जर 10 गुंठे, 1 गुंठा, 1.5 गुंठा यामध्ये जर वृक्षारोपण म्हणजे झाडं, जसं लिंबाचं झाड आहे, पपईचं झाड आहे, जे उत्पादन आपल्या कोकणात चांगले येतात त्याचं जर हे केलं, कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणात, पोल्ट्री फार्म करू नका, नुकसान होतंय. कारण मी जन्मजात पोल्ट्री व्यवसायातला, माझे वडील पोल्ट्रीमध्ये होते, मी जवळून पाहिलेलं आहे. पण तेच जर 5-25 गावठी कोंबड्यांचं केलं, गावठी अंड्यांची आज चांगलं मार्केट आहे, या छोट्या छोट्या प्रमाणात जर केलं, आज जसा आदर्श शेतकरी म्हणून वहिनींना जो पुरस्कार मिळाला आहे, छोट्या गायी, छोट्या प्रमाणातलं कुक्कुटपालन, भाजीपाला, आणि जर असा गट बनवून जर त्याचं जर काही नियोजन सरकारचे जे आहेत गट, शेती गटाचे यातलं म्हणजे टाळी 2 हातांनी वाजते तसा शेतकरी तयार आहे. मी अधिकारी वर्गांना विनंती करेन की त्यांनी तो पुढाकार घ्यावा आणि ह्या आमच्या खालापूर तालुक्यामध्ये असणारे जे खरंच प्रगतीशील शेतकरी आहेत, जे खरंच शेती करण्याची उत्सुक